नमस्कार. कुकिंग विथ स्वीटी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अशी पावभाजी की जी खाल्ल्यावर तुम्ही म्हणाल बाहेरची पावभाजी काहीच नाही यापुढे. एकदम बटरची झणझणीत मुंबईच्या रस्त्यावर मिळते तशी, पण घरच्या घरी स्वच्छ आणि सोप्या पद्धतीने. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग करूया पावभाजी. भाज्या मी बारीक चिरून घेतल्या आहेत. बटाटे, फ्लावर, गाजर आणि वाटाणे. सर्वप्रथम भाजी शिजून घ्यायची आहे. कुकरमध्ये बटाटे, फुलकोबी, मटार आणि गाजर घाला. थोडं पाणी घाला, जास्त घालू नका, नाहीतर ते लवकर शिजत नाहीत. 2 ते 3 शिट्ट्या देऊन भाजी मऊ शिजून घ्यायची. भाजी नीट मऊ झाली पाहिजे, कारण पावभाजीची खरी मजा ही मॅशिंगमध्ये असते. फोडणी देण्यासाठी 2 बारीक चिरलेले कांदे, 2 बारीक चिरलेले टोमॅटो आणि 1 शिमला मिरची हे मी बारीक करून घेतले आहेत. आता फोडणी देऊया. मी इकडे 2 जणांच्या पद्धतीने कढई घेतली आहे. तुम्हाला जर जास्त पावभाजी करायची असेल तर तुम्ही मोठी कढई घ्या. थोडं बटर घालायचं आणि थोडं तेलही घाला, कारण की बटर जळणार नाही. तेल घातलं की बटर जळत नाही आणि बटरचा खूप छान फ्लेवरही येतो. 2 पळी आपण तेल घातलं. बटर वितळलं की त्यात थोडं जिरं घाला आणि त्यात कांदा घाला. हलका गुलाबी होईपर्यंत परतून घ्या. थोडासा लालसर होऊ द्यायचा, कारण की जास्त जळाला की त्याची चव चालली जाते. 2 चिरलेले मी इकडे टमाटे घातलेत. छान मऊसूत होईपर्यंत परतायचं. इथे घाबरू नका, कारण हाच पावभाजीचा बेस असतो. टोमॅटोला मस्त स्मॅश करून आपण परतून घेऊयात. जी शिमला मिर्च कापली होती मी ती पण टाकूयात. टोमॅटो मऊ झाले की आता मसाले टाकूयात आपण. लाल तिखट 2 चम्मच टाकले मी. पावभाजी मसाला नसेल तर तुम्ही धनेपूड आणि आपला गरम मसाला टाकला तरी चालेल. आणि थोडंसं हळद. आता त्या एकजीव करून घ्यायचं आहे. ते जळायला नको, त्याच्यात थोडं पाणी घाला की ते जळणार नाही. आणि खाली वरती करा. मस्त एकजीव करून घ्या. आता शिजवलेली जे भाज्या आहेत आपण केलेल्या, शिजवल्या आहेत, त्या त्याच्यात घालायच्या आणि मॅशरने छान मऊ करा. स्मॅश करताना थोडं पाणी घाला, जेणेकरून भाजी एकदम स्मूथ होईल. ही भाजी मंद आचेवर 5 ते 7 मिनिटं उकळून घेऊयात आणि मध्ये मध्ये ढवळत राहा. मस्त बारीक मंद आचेवर शिजू द्यायचंय. आता पाव भाजून घेत आहे मी. तव्यावर थोडं बटर घ्या. बटर थोडंसं स्प्रेड करा बाजूला. त्याच्यात आपण जी भाजी केली आहे ती थोडीशी घाला. पाव त्याच्यावर भाजून घ्या. थोडा सुगंध आला पावाचा, बटरचा, भाजीचा, तर पाव परफेक्ट भाजले आहेत असं समजा आणि ते प्लेटमध्ये काढून घ्या. आपली पावभाजी आणि पाव दोघं रेडी आहेत. चला तर मग सर्व करूया. मंडळी, आजची पावभाजीची रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल अशी मला खात्री आहे. जर आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा.